तर आज बनवले होते मी मोतीचूरचे लाडू। तर गोड खायची इच्छा झाली होती म्हणून म्हटलं काहीतरी बनवू, म्हणून मग बनवायला घेतले मोतीचूरचे लाडू। आणि सर्वात आधी ते 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलं होतं आणि ते चाळून त्याच्यात 1.5 वाटी पाणी बसलं होतं, पण पाणी सगळं सोबतच नाही टाकायचं, थोडं थोडं करत टाकायचं। मग त्यातल्या त्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या, व्यवस्थित एकदम प्लेन पीठ झालं पाहिजे अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं। आणि मग त्याच्यानंतर लगेच इकडे तेल तापायला ठेवलं। जोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत इकडे एक पिशवी घेतली। पिशवी म्हणजे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि त्याच्या एकदम बारीक असं त्याला कापून घ्यायचं की ज्याने करून बुंदी पाडता येईल आपल्याला अशा पद्धतीमध्ये। तर मग मी इथे सगळी बुंदी अशी व्यवस्थित पाडून घेतली आणि मग ती प्लेटमध्ये काढून घेतली। तर इथे आता बुंदी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाहेर पण आणता येतं, पण मग असं टाईमावर काही नाही राहत, त्याच्यामुळं मग म्हटलं चला घरीच बनवू। तर इथे आता सगळी बुंदी पाडून झाली होती आणि ती एका प्लेटमध्ये ते काढून घेतली आणि लगेच त्याच कढईमध्ये मी तेल काढून ठेवलं आणि लगेच त्याच कढईमध्ये पाक बनवायला घेतला। 1 वाटी साखर घेतली, त्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकलं आणि पाक असा डायरेक्ट एक तारी पाक वगैरे असं काही करायचं नव्हतं त्याचा, फक्त साखर पूर्ण विरघळून घ्यायची होती, थोडा चिकटपणा आला पाहिजे असा पाक बनवून घ्यायचा होता। तर इथे आता साखर पूर्ण विरघळून झाली, पाकही तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये माझी बुंदी पाडली होती ती टाकून घेतली आणि पूर्ण बुंदी त्या साखरेच्या पाकामध्ये जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत ते चांगलं शिजवून घ्यायचं। त्याला काही जास्त टाइम नाही लागत, 2 मिनिटांमध्ये ते पूर्ण शिजून मोकळं होतं। आता इथे प्रमाण सारखंच घ्यायचं, 1 वाटी बेसन पिठाला 1 वाटी साखर, 1 वाटी साखरेला 1 वाटी पाणी, प्रमाण सारखंच आहे, प्रमाणाचं काही नाही जास्त। आता इथे सगळं पाक बुंदीने शोषून घेतला आणि मग ते घट्ट झालं। त्याच्यामध्ये माझ्याकडं बिया होत्या, त्या बिया टाकल्या। थोडंसं थंड म्हणजे गरम गरम पण जास्त, कारण साखरेचा पाक असतो त्याच्यामुळे जास्त गरम गरम पण बांधता नाही येत, पण लई थंड पण झालं बांधता नाही येत, त्याच्यामुळे ते बिया टाकून मिक्स करून घेतला आणि लगेच थोडंसं गरमच होतं तोपर्यंत सगळे लाडू असे एक एक करत सर्व लाडू बांधून घेतले। जास्त नव्हते केले, थोडेसेच केले होते, कारण ते काय थोडेसे केले की जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून घेता येतं, म्हणून मग थोडेसेच केले आणि एक एक करत मग इथे सगळे लाडू बांधून घेतले।